नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी पाटील सर. आज तुम्हाला इयत्ता 8वीतील 11 नंबरचा जो महत्त्वाचा पाठ आहे त्या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि या पाठाचं नाव आहे स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा. पहा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 11 नंबरचा पाठ आणि पाठाचं नाव स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा. या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर या पाठामधून आपल्याला स्वामी विवेकानंद आणि या ठिकाणी असणारी त्यांची समाधी, स्वामी विवेकानंद हे आपल्याला एक थोर पाहायला मिळतात. या ठिकाणी त्यांचं चित्र या ठिकाणी दिसून येतं. कन्याकुमारी येथे त्यांची असणारी समाधी आपल्याला पाहायला मिळते. हे कन्याकुमारी या ठिकाणी असणारी स्वामी विवेकानंद यांची ही समाधी आपल्याला समुद्रामध्ये असणारं जे बेट आहे त्या बेटावरती जे शिलाखंड म्हणतात याला, या शिलाखंडावरती स्वामी विवेकानंदाची समाधी आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि या पाठाचे जे लेखक आहेत ते लेखकाचं नाव आहे सुनील चिंचोलकर यांनी हा पाठ लिहिलेला आहे. तर सुनील चिंचोलकर यांचा जन्म हा 1951 साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि 2018 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. अशा प्रकारचे थोर लेखक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुनील चिंचोलकर एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. शिवाय त्यांचा संत साहित्याचा सुद्धा अत्यंत गाढा अभ्यास आहे. असे हे थोर लेखक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे असणारे जर आपल्याला कथासंग्रह किंवा साहित्य संपदा जर पाहायची म्हटली तर ग्रंथराज दासबोध खंड 1 हा या ठिकाणी सुनील चिंचोलकर यांनी लिहिलेला आहे. म्हणजे त्यांच्या लेखनावरती दासबोधांची छाया दिसून येते. संत रामदास स्वामी यांना मानणारे अशा प्रकारचे हे आपल्याला लेखक पाहायला मिळतात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो बघा, मनबोध ते मनशांती या ठिकाणी संत रामदास स्वामी यांच्यावर आधारित असणारा. त्यानंतर राष्ट्रगुरु समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सुद्धा लिखाण केलेलं त्यांनी या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर मानवतेचा महापुजारी हे स्वामी विवेकानंद यांच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. लेखकाचं नाव इथं दिसून येतं, सुनील चिंचोलकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं असणारं या स्वामी विवेकानंदाची समाधी आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला या पाठामध्ये अत्यंत सुंदर पाठ त्यांनी दिलेला आहे. आणि या पाठामधून स्वामी विवेकानंद यांचा पूर्णपणे भारतभर त्यांनी केलेला प्रवास, त्यांना कन्याकुमारीमध्ये जे शिलाखंड पाहायला मिळालं, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या यात्रेचा कसा समारोप केला, कन्याकुमारी या मंदिरामध्ये ते कसे गेले, हे संपूर्ण प्रवास या ठिकाणी आपल्याला या पाठामधून पाहायचा आहे. अत्यंत सुंदर पाठ लेखकाने दिलेला आहे. आणि पाठाचं नाव काय आहे? स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा. तर या पाठाचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करूया. तर स्वामी विवेकानंद यांना सुरुवातीपासून वाटायचं की आपला जन्म या देशामध्ये झालेला आहे, या भारत देशामध्ये झालेला आहे. त्यामुळं आपण या देशाचे काही ना काही देणेकरी आहोत, आपण देशाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला आपण आपला भारत कसा आहे ते पाहूया असं सारखं त्यांना वाटत राहायचं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपला जन्म ज्या देशामध्ये झालेला आहे ती आपली भारत माता आहे तरी कशी. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण संपूर्ण भारतामध्ये काय करायची, अशा प्रकारे यात्रा करायची. आणि त्यांनी ठरवलं आणि त्यांनी हिमालयापासून सुरुवात केलेली आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडे असणारा आपला हिमालय पर्वत, त्या हिमालयामध्ये असणारे स्वामी विवेकानंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हिमालयाची असणारी उत्तुंग शिखरे इथं आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीचा विचार न करता, दिवसाचा विचार न करता, थंडीला न जुमानता स्वतः स्वामी विवेकानंद रात्रीच्या वेळेला सुद्धा आपल्याला हिमालय पर्वत रांगामध्ये फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की त्यांना जाणून घ्यायचं होतं की आपला देश कसा आहे. आपल्या देशामध्ये असणारे हिमालय पर्वत, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये असणाऱ्या दर्या, हे त्यांना संपूर्ण जाणून घ्यायचे होते. आणि म्हणून या ठिकाणचे असणाऱ्या दर्या, या ठिकाणी असणारा निसर्ग, त्या ठिकाणचं असणारं हवामान, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी, संस्कृती, याचा त्यांना पूर्ण अभ्यास करायचा होता. फक्त
काश्मीर किंवा हिमालयाचाच नाही तर संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या लोकांचे रीतिरिवाज, त्यांच्या रूढी परंपरा हे सर्व जाणून घ्यायचं होतं. म्हणून स्वामी विवेकानंद या दऱ्याखोऱ्यामधून निसर्गाचा आस्वाद घेत घेत, जे धबधबे आहेत त्या धबधब्यांचा आस्वाद घेत घेत स्वामींची असणारी पदयात्रा पुढं पुढं पुढे जात होते. आणि अशा प्रकारे स्वामी विवेकानंद या ठिकाणी हिमालयाचा आस्वाद घेत आहेत. हिमालयामध्ये असणारा जम्मू काश्मीर आणि लडाख, ज्याला आपण या ठिकाणी पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतो, तर अशा प्रकारे या संपूर्ण काश्मीरमध्ये आपल्याला स्वामी विवेकानंद फेरफटका मारत असताना आपल्याला दिसून येतात. बर्फाच्छादित असणारा हिमालय पर्वत या ठिकाणी सुद्धा स्वामी स्वतः गेलेले आहेत आणि त्या ठिकाणचा असणारा निसर्ग त्यांनी अनुभवलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हळूहळू हळू त्यांची भारत यात्रा पुढं 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 जाते. आणि म्हणून काय सांगितलंय की ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश किंवा तो समाज एकदा डोळ्याखालून गावला. म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पदयात्रा केलेली आहे किंवा भारत यात्रा केलेली आहे. ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या देशातला समाज आपल्याला जाणून घ्यायचा आहे, आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण भारत यात्रा करण्याचा मानस या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी केला. आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी भारत यात्रा करण्याचा निश्चय घेतला होता. यावेळेला संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी ते काय करणार होते, यात्रा करणार होते. आणि म्हणूनच त्यांना भारत संपूर्ण देश जाणून घेण्याची स्वामी विवेकानंदांना इच्छा झालेली होती. आणि हिमालयापासून स्वामींनी सुरू केलेली आपली भारत यात्रा एक एक राज्य संपत हळू दक्षिणेकडे जात होती, कन्याकुमारीच्या दिशेने जात होती. ज्या वेळेला स्वामी विवेकानंदाची ही भारत यात्रा गुजरातमध्ये आलेली होती, त्यावेळेला गुजरातमध्ये असणारं महत्वाचं शहर पोरबंदर या ठिकाणी ज्या वेळेला स्वामी विवेकानंद मुक्कामाला थांबलेले होते, त्यावेळेचा अनुभव या ठिकाणी या पाठामध्ये सुनील चिंचोलकर यांनी अत्यंत सुंदरपणे मांडलेला आहे. तर लेखक सांगतात की पोरबंदरच्या वास्तवामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत, कारण त्यांना वाचण्याचा खूप छंद होता. जगामध्ये असणारे अनेक थोर विचारवंत त्यांचे विचार जाणून घ्यायचे, त्यांना खूप वाचन करायला आवडायचं. या ठिकाणी गुजरातमध्ये असणारं पोरबंदर या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचा मुक्काम होता. आणि या मुक्कामामध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण काय करायचं, असं ग्रंथ वाचायचे. मोठमोठे विद्वानांचे ग्रंथ स्वामीजी आवर्जून वाचायचे. ज्यावेळी ते ग्रंथालयामध्ये गेले त्यावेळेला ग्रंथालयामध्ये सगळीकडे कपाट भरलेले दिसतात आपल्याला. मोठमोठे ग्रंथ, देश विदेशातले ग्रंथ होते. आणि स्वामीजींनी एकदा का ग्रंथ घेतला की ते पूर्ण ग्रंथाचं वाचन करायचं अशा प्रकारे. आणि त्यामुळं ते दररोज जायचे. आणि एक दिवस असेच ते काय झालेले आहेत, या ग्रंथालयामध्ये गेले. आणि ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड ते वाचत असत. रोज यायचे, रोज नवीन ग्रंथ घेऊन जायचे, परत संध्याकाळी ते जमा करायचे. म्हणजे अशा प्रकारे दररोज चाललेलं होतं. आणि त्यामुळं या ग्रंथपालाला काय शंका आली ते या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. ते रोज एक खंड वाचायचे आणि ग्रंथपालाला परत करायचे. एक ग्रंथ झाला की दुसऱ्या दिवशी ते काय करायचे, ग्रंथपालाला परत करायचे, परत त्याच्याकडून दुसरा ग्रंथ घ्यायचे, तो वाचन करायचे, परत दुसऱ्या दिवशी परत करायचे. असा हा दिनक्रम चाललेला होता गुजरातमध्ये असणाऱ्या पोरबंदर या शहरामध्ये. आणि पुढे घडलं काय की त्यांचे 3 खंड एकेका दिवसामध्ये वाचून परत केले होते. स्वामींनी भले मोठे खंड 3 दिवसामध्ये पूर्ण केलेले होते. आणि पूर्ण केल्यानंतर या ग्रंथपालाला काय शंका येते पहा, तर ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्यांना विचारलंय की ग्रंथपालाला शंका आली की स्वामीजी ग्रंथ वाचत नसतील, एवढे मोठे ग्रंथ कसे वाचणं शक्यच नाही, ते फक्त सोबत घेऊन जात असतील असं त्यांना वाटायचं. पण स्वामीजी मात्र मन लावून या ठिकाणी ग्रंथाचं अध्यापन करायचे, ग्रंथाचं वाचन करायचे. आणि ज्या वेळेला ग्रंथपालाला शंका आली त्यावेळेला त्यांनी स्वामीचे एक शिष्य आहेत त्या शिष्यानं विचारलं. काय विचारतात बघा, की स्वामीजी न वाचताच पुस्तक परत करतात वाटतं. बघा, ग्रंथपाल या ठिकाणी या स्वामींच्या शिष्यांना काय म्हणतो की स्वामीजी दररोज मी बघतोय माझ्याकडून एक ग्रंथ घेऊन जातात, दुसऱ्या दिवशी परत करतात, परत एक ग्रंथ घेऊन जातात, असं 3 दिवस मी पाहतोय ओळीनं. आणि स्वामीजी फक्त पुस्तकच घेऊन जातात, ग्रंथच घेऊन जातात, वाचन करत नाही असं वाटतंय. असं या ठिकाणी त्यांनी शंका या त्यांच्या सहकार्यांना स्वामीजींच्या असणाऱ्या शिष्यासमोर बोलून दाखवले. कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेरच आहे, हे ग्रंथपालांना
वाटायचं की एवढा मोठा ग्रंथ आणि एक दिवसामध्ये वाचून शक्यच नाही असं या ठिकाणी ग्रंथपालाला वाटायचं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मनातील शंका या स्वामीजींच्या शिष्यासमोर व्यक्त केलेली आहे. हे असं घडू शकत नाही. आणि काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तक न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. बघा, ग्रंथपाल अनुभव सांगतात की काही लोकांना अशी सवय असते की ग्रंथालयातून जाड जाड पुस्तकं घेऊन जायची, न वाचता परत आणून जमा करायची, परत दुसऱ्या दिवशी. त्यांना वाटायचं स्वामीजी सुद्धा असेच करतात की काय, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या शिष्यासमोर अशा प्रकारे आपल्या मनातील असणारी शंका या ठिकाणी व्यक्त केली. आणि शिष्याने हा सर्व प्रकार जो ग्रंथपालाने सांगितला तो सर्व प्रकार शिष्यांनी स्वामी विवेकानंद यांना सांगितला. शिष्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ग्रंथपालाचं मत तुमच्या बाबत अतिशय म्हणजे वेगळं आहे. त्यांना वाटतंय की स्वामीजी मोठमोठे ग्रंथ घेऊन जात आहेत, न वाचता परत करतायत असं या ठिकाणी या शिष्याने जो प्रसंग घडला तो स्वामीजींना इथं सांगून टाकलेला आहे. आणि शिष्याने हे सगळं स्वामीजींना सांगितलं. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेलेले आहेत. बघा, 4थ्या दिवशीचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. स्वामीजी स्वतः गेले आणि गेल्यानंतर ते ग्रंथपालाला काय म्हणतात पहा, की त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितलं, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही काही पण विचारू शकता. स्वामीजी म्हणतायत 3 दिवसामध्ये माझे 3 ग्रंथ तोंडपाठ झालेले आहेत, वाचून पूर्ण झालेले आहेत. आणि जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही तो ग्रंथ काय करू शकता, कोणताही प्रश्न त्यावरती विचारू शकता. अशा प्रकारे स्वामीजींनी या ग्रंथपालाला सांगितलं. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाला सुद्धा उत्सुकता वाढू लागली की स्वामीजी स्वतःहून म्हणतायत. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. बघा, या आपल्याला इथं पाहायला मिळते चित्रामध्ये की स्वतःहून स्वामीजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काय करा, प्रश्न विचारा कोणताही. आणि मग आपल्याला आयती संधी मिळाली असं या ग्रंथपालाला वाटलं. आणि या ठिकाणी स्वामीजी सांगतात, आपल्याला हे चित्र इथं दिसून येतं. आणि ग्रंथपालांनी स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. बघा, ज्या वेळेला ग्रंथपाल प्रश्न विचारायचा त्या वेळेला स्वामीजी उत्तर द्यायचे. आणि असे उत्तर द्यायचे की ते उत्तर त्या ग्रंथामध्ये कोणत्या पानावरती आहे ते अर्ध ते पाऊण पान स्वामीजी स्वतः कंठस्थ म्हणजे पूर्णपणे पाठ झालेलं स्वामीजी या ठिकाणी सांगायचे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर ग्रंथपालाला धक्का बसला. आणि ग्रंथपाल काय म्हणतोय पहा, की हे सगळं ऐकल्यानंतर ग्रंथपालाने सांगितलं, हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे, हे शक्यच नाही. एवढी अगाध बुद्धिमत्ता आजपर्यंत मी कधीच माझ्या पाहण्यात आलेलं नाही. हे सगळं मानवी कक्षेच्या बाहेरचं आहे असं या ठिकाणी ग्रंथपालानं बोलून दाखवलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की ग्रंथपालांची जी शंका होती ती शंका या ठिकाणी दूर झालेली आहे. त्यांना जो स्वामीबद्दल जे मनामध्ये त्यांना वाटायचं की स्वामीजी फक्त ग्रंथ घेऊन जात आहेत, खंडच्या खंड परत आणून करतायत, वाचन करत नसतील. पण आता मात्र त्यांची खात्री पटली की आपला विचार चुकीचा होता आणि स्वामीजी म्हणजे एवढे ग्रंथ पाठ आहेत आणि त्यामुळं हे सगळं मानवी कक्षेच्या बाहेरचं आहे असं या ठिकाणी ग्रंथपाल सांगतात. यानंतर स्वामीजी हळूहळू कन्याकुमारीच्या दिशेने दक्षिणेच्या दिशेने प्रवास करत होते. आणि यानंतर एकदा खेत्री हे जे महाराज आहे, खेत्रीचे महाराज, तर या खेत्रीच्या महाराजांना सुद्धा या स्वामींच्या अचाट बुद्धिमत्तेचं कौतुक वाटलं. आणि त्यांनी स्वामींना प्रश्न विचारला. काय म्हणतात ते पहा, की खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसं काय शक्य होतं. बघा, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर खेत्रीच्या महाराजांनी स्वामींना विचारलं की स्वामीजी एवढे लक्षात ठेवणं तुम्हाला कसं काय शक्य होतंय. आमच्या तर कोणाचे एवढं लक्षात राहत नाही, तुम्ही मात्र ग्रंथच्या ग्रंथ एक दिवसामध्ये पूर्णपणे वाचून काढता. फक्त वाचतच नाही, तुमचे पाठ पण होतंय, हे कसं काय शक्य आहे असं या ठिकाणी खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं. त्यावेळेला स्वामी विवेकानंद काय म्हणतात पहा, की ते असं म्हणतात, स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे आणि तर्कसंगत सुद्धा आहे.
स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. बघा, दोघांच्या गप्पा चालू होत्या. हे आहेत खेत्रीचे महाराज आणि हे आहेत स्वामी विवेकानंद. दोघांच्या गप्पा बुद्धिमत्तेवरती चालू होत्या आणि स्वामीजी काय सांगतात की मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. गोंधळाच्या ठिकाणी असो, गोंधळ असो किंवा कोणतंही ठिकाण असो, मी माझं मन काय करू शकतो, एकाग्र करू शकतो, असं या ठिकाणी स्वामीजींनी सांगितलं. आणि तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते आणि पाठ होऊन जाते. स्वामीजींनी सांगितलं की माझा ध्यानाचा अभ्यास आहे. ध्यान म्हणजे योग धारणा. या योग धारणेचा अभ्यास असल्यामुळं माझं पूर्णपणे काय होतं, वाचन होतं आणि पाठ सुद्धा होऊन जातं. कसं होतं ते समजत सुद्धा नाही, असं या ठिकाणी स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना सांगितलं. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षर शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. बघा, आपण सुद्धा काय करतो, सुरुवातीला अक्षर शिकवतो, नंतर 2 अक्षराचा 3 अक्षराचा मिळून एक शब्द शिकवतो, परत अनेक शब्दांचा मिळून वाक्य शिकवतो. तसे या ठिकाणी स्वामीजींनी या खेत्रीच्या महाराजांना समजूत घालत असताना काय सांगतात की हे बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षर शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे आणि वाक्य लिहिता येणे ही आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे, असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद सांगतात की तर वाक्य बोलता येणे ही पहिली पायरी आहे, त्यानंतर वाक्य वाचता येणे ही दुसरी पायरी आहे आणि वाक्य लिहिता येणे ही आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे, असं या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी खेत्रीच्या महाराजांना या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आणि शिक्षणाची शेवटची पायरी, यापुढे जाऊन जरा प्रयत्न का केला, आपल्या मनाची, बुद्धीची, नेत्रेंद्रियाची शक्ती आणखीन विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. आणि मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो आणि काही ग्रंथाची पानेच्या पाने मी वाचू शकतो. म्हणजे हळूहळू हळूहळू स्वामीजींनी सांगितलं, मी माझ्या अशा प्रकारे बुद्धीचा अधिक वापर करून सुरुवातीला छोटंसं वाक्यानंतर मी एखादा पॅरेग्राफ नंतर ते संपूर्ण पान, मग हळूहळू अनेक पानं, असं ग्रंथच्या ग्रंथ माझे पाठ होतात, असं या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी आपल्या बुद्धिमत्तेची असणारी आपल्या लक्षात कसं राहतं एक बाजू त्यांनी या ठिकाणी राजेसाहेबांसमोर स्पष्ट केलेली आहे. आणि त्यानंतर तिथला मुक्काम संपल्यानंतर स्वामींना वेध लागले होते, ते म्हणजे आपलं दक्षिणेचं टोक असणाऱ्या कन्याकुमारीचे. आणि ज्या वेळेला ते कन्याकुमारीला गेले तेव्हा त्यांना कन्याकुमारीमध्ये असणारं या कन्याकुमारी देवीचं मंदिर या मंदिरामध्ये स्वामी विवेकानंद गेलेले आहेत. कन्याकुमारीला असणारं हे देवीचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध असणारं हे देवीचं मंदिर आहे कन्याकुमारी. या देवीच्या नावावरून त्या शहराला नाव पडलेलं आहे कन्याकुमारी. बघा, अत्यंत सुंदर विलोभनीय अशा प्रकारचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्वामीजी त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणची असणारी ही कन्या बघा कुमारी ही जी देवी आहे त्या देवीचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर स्वामीजींना खूप बरं वाटलं, छान वाटलं की आपण आपली ज्या भारतामध्ये आपला जन्म झाला, ज्या देशामध्ये आपला जन्म झाला तो देश कसा आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. आपण हिमालयापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहे. या ठिकाणी कन्याकुमारी देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. त्यामुळे स्वामीजींना ह्या कन्याकुमारीचं दर्शन झाल्यानंतर खूप आनंद झाला आणि अत्यंत आनंदाने त्यांनी बघा दर्शन घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कन्याकुमारी देवीचं दर्शन घेत असताना तिच्या देवी पुढे नतमस्तक होत असताना आपल्याला स्वामी विवेकानंद पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे प्रसन्न मुद्रेने ते मंदिरातून बाहेर आलेले आहेत. त्यांना खूप छान वाटलेलं आहे देवीचं मंदिर दर्शन घेतल्यानंतर. आपली यात्रा सफल झाली याचा आनंद या ठिकाणी स्वामीजींना होतोय. आणि अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर ते समुद्राच्या काठी उभे राहिले. बघा, बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना अथांग पसरलेला असा हा समुद्र दिसला. आपल्याला इथं पाहायला मिळतो की कन्याकुमारीला 3 समुद्राचा संगम झालेला आहे. हा आहे दक्षिणेचा तो म्हणजे हिंदी महासागर, पूर्वेकडून येणारा बंगालचा उपसागर
आणि पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्र, तर तिन्ही समुद्राचा या ठिकाणी संगम झालेला आहे. आणि अशा प्रकारे स्वामी विवेकानंद मंदिराच्या बाहेर आल्यानंतर समोर असणारा जो अथांग सागर आहे त्या सागराकडे ते पाहत बसले, त्या समुद्राकडे ते पाहत बसले. कारण एवढा विशाल सागर पाहिल्यानंतर स्वामीजींना खूप धन्य वाटलं आणि ते त्या दिशेनं पाहत राहिलेले आहेत. आणि सगळीकडे अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला आणि एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1 फरलांग 1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. ज्या वेळेला स्वामीजी त्या समुद्राचं दर्शन घेत होते, समुद्राकडे पाहत होते, त्यावेळेला त्यांना असं दिसलं की आपल्यापासून 1 फरलांग 1.5 फरलांग अंतरावरती 2 शिलाखंड आहेत. एक प्रकारे शिलाखंड म्हणजे समुद्राच्या वर आलेले आहेत हे त्यांना या ठिकाणी पाहायला मिळालं. बघा इथं समुद्राकडे ते पाहत आहेत आणि समुद्राकडे पाहत असताना स्वामीजी इथं किनाऱ्याला उभा आहेत, त्यांना हे 2 शिलाखंड पाहायला मिळालेत. मग त्यांना प्रश्न पडला की बाबा हे शिलाखंड काय आहेत, कशाचे आहेत, नेमकं काय आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि इथं जवळपास कुणीच नाही, विचारावं कोणाला असा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना पडलेला आहे. हे त्यांना फरलांग 1.5 फरलांग अंतरावरती असलेले हे 2 शिलाखंड पाहायला मिळालेले आहेत. आणि ते पाण्याचे भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर, आणि स्वामीजींना प्रश्न पडला की स्वामीजींना असा प्रश्न पडला की आपण जर तिथं गेलो तर म्हणजे खऱ्या अर्थाने आपली यात्रा, भारत यात्रा पूर्ण होईल. आपण समुद्रामध्ये गेलो तर, त्या शिलाखंडावर गेलो तर जायचं कसं, इथली माहिती कशी. मग त्यांनी या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केली. कोणी आहे का ओळखीचं ते पाहायला स्वामीजी इकडे तिकडे ते पाहायला शोधण्यासाठी जाऊ लागले. किंवा कोणी एखादा वाटाडे असेल किंवा कोणी एखादा नावाडी भेटेल याची स्वामींना खात्री होती, त्यामुळे ते शोधण्यासाठी इकडे तिकडे ते जाऊ लागले. आणि त्यांनी तिथे असणारे त्या नावाड्याला विचारले. शोध स्वामी जात असताना त्यांना 2 नावाडी तिथं दिसलेले आहेत. बघा स्वामीजी तो उभा आहेत, 2 नावाडी दिसले आणि नावाड्यांना स्वामीजी या 2 शिलाखंडाविषयी माहिती विचारतायत की बाबा अशा प्रकारे ते शिलाखंड काय आहेत, कसं आहे आणि मला जर तिथं जायचंय तर काय करावं लागेल, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आणि तिथे नावाड्याला विचारले ते काय आहे, त्यावेळेला नावाडी म्हणाले की त्या श्रीपाद, त्याला हे जे 2 शिलाखंड आहेत त्यांना श्रीपाद शिला असं म्हणतात. नावाड्याने सांगितलं ते 2 खंड आहेत ना त्यांना श्रीपाद शिला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे आणि आपण देशाच्या दक्षिण टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही. स्वामीजींना माहिती होतं की आपण ज्या इथं जवळ आलेलं आहे हे काय देशाचं टोक नाही, तर शिलाखंड हे आपल्या देशाचं टोक आहे. श्रीपाद शिला जी आहे ते देशाचं टोक. आपण तिथं गेलो तर असं स्वामीजींना या ठिकाणी वाटू लागलं. हे शिलाखंड देशाचे टोक आहे, त्या शिलाखंडावर आपण जावे आणि कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला विचारले. बघा स्वामी विवेकानंद नावाड्याला विचारतात, काय विचारतात की स्वामींनी विचारले, बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सोड. बघा स्वामीजी विचारतात की मला काय कर, तुम्ही 2 जण काय करा, मला त्या शिलाखंडावरती नेऊन सोडा असं स्वामीजीने नावाड्याला विनंती केली. आणि नावाड्याने सांगितले की त्यासाठी तुम्हाला 5 पैसे द्यावे लागतील. बघा नावाडे सांगतात की मला 5 पैसे द्या आणि 5 पैसे दिल्यानंतर मी काय करेल, तुम्हाला त्या शिलाखंडावरती नेऊन सोडेल. ज्या वेळेला नावाड्यांनी स्वामींकडे 5 पैशाची मागणी केली, तुम्ही जर मला 5 पैसे देत असाल तर मी काय करेल, तुम्हाला त्या शिलाखंडावरती नेऊन सोडेल. त्यावेळेला स्वामीजी सांगतात की बाबा रे आम्ही संन्यासी लोक आहोत, आम्हाला पैशाचा मोह कधीच नाही, आम्ही पैसा कधीच जवळ बाळगत नाही, त्यामुळं माझ्याकडे काही पैसे नाहीत आणि तुला 5 पैसे काय मिळणार नाहीत. त्यावेळेला नावाड्यांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी चक्क नकार दिला. आणि स्वामीजी म्हणाले माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे. तेव्हा नावाडी म्हणाले ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. नावाड्यांनी स्वामींना शिलाखंडावर न्यायला, फुकट न्यायला चक्क नकार दिला. त्यांच्याकडे 5 पैशाची मागणी केली. तुम्ही जरी संन्यासी असला, वैरागी असला तरी सुद्धा तुमचं तुम्ही बघा, आम्हाला मात्र पैसे हवेत, जर पैसे दिले तरच आम्ही तुम्हाला नेऊ, अन्यथा नाही, असं ठामपणे या नावाड्याने सांगितले. आणि
स्वामी विवेकानंदांनी मग त्यांना वाटलं की आता नावाडी तर काय सोडत नाहीत, आपल्याकडे तर काय पैसे नाहीत आणि आपल्याला तिथं जायचं, कारण हिमालयापासून आपण एवढा प्रवास केला आणि यात्रा आपल्याला तिथं संपवायची, कारण ते शेवटचं टोक आहे. मग आता काय पर्यायच नाही. मग स्वामीजींनी काय केलं, त्या समुद्रामध्ये उडी घेतली. बघा, स्वामी विवेकानंदांनी स्वतः त्या समुद्रामध्ये उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर काय काय घडलेलं आहे की कल्पना करा की फरलांग दीड फरलांग अंतर पोहोच जायचे होते. त्यात बघा हळूहळू अंतर जवळ नाही, फरलांग दीड फरलांगाचं अंतर, आणि त्यात दुसरा धोका होता. तो धोका स्वामीजींना माहीतच नव्हता. काय धोका होता त्या समुद्रामध्ये, इथं आपल्याला पाहायला मिळतं की स्वामीजींना आणखीन एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीचे त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत. बघा, हा जो शार्क आहे, तर हे शार्क मासे या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हे स्वामीजींना माहितीच नव्हते. आणि या शार्क माशांचा जबडा, बघा हा शार्क मासा आपल्याला पाहायला मिळतो की कन्याकुमारीचा जो समुद्र आहे, हिंदी महासागर, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शार्क मासा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचा जो जबडा आहे हा पूर्णपणे त्याचे दात असणारे, या शार्क माशाचे असणारे दात, आणि त्याचा जो जबडा आहे इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळेसारखे असतात. हे जे दात असतात ना, ते हत्तीच्या सुळेसारखे इतके मोठे असतात. आणि त्यामुळं स्वामीजींना या धोक्याची किंवा या संकटाची काहीच कल्पना नव्हती. आणि एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्या माणसाला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. चुकून एखादा मनुष्य या शार्क माशाच्या जबड्यात सापडला तर हे मासे त्याला काय करतात, एखाद्या काकडीसारखे खाऊन टाकतात. बघा, या ठिकाणी आपल्याला शार्क माशाचा जबडा आणि त्याच्यामध्ये सापडलेला हा मनुष्य आपल्याला पाहायला मिळतो. त्या माणसाची झालेली अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा स्वामीजींनी समुद्रामध्ये उडी घेतली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. नावाडी म्हणाले, अरे काय माणूस आहे, संन्यासी मनुष्य, त्या शिलाखंडावरती आपण सोडलं नाही म्हणून समुद्रामध्ये उडी घेतोय. त्यामुळे ते घाबरले. आणि घाबरल्यानंतर बघा, स्वामीजी आपल्याला या शिलाखंडाकडे पोहोच जात असतानाच आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. अंतर किती, फरलांग दीड फरलांग, आणि वाटेमध्ये सगळीकडे संकट आहेत, सगळीकडे शार्क मासे आहेत. आणि ज्या वेळेला स्वामीजींनी उडी घेतली त्यावेळेला ते असणारे नावाडी, हे नावाडी घाबरले आणि लगेच त्या दोघं तिघांनी आपापल्या नावा काढल्या आणि त्यांनी स्वामीजींचा पाठलाग करायला सुरुवात केली. बघा, ह्या नावाडीने काय केलं, आपापल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग करायला, त्यांच्या मागोमाग जायला सुरुवात केली. एखादा शार्क आला तर त्या शार्क पासून स्वामींचं रक्षण कसं करायचं, अशा प्रकारे त्यांनी काय केलं, या स्वामीजींचा पाठलाग करायला सुरुवात केली. या ठिकाणी दोन नावाडी दिसतात आपल्याला आणि स्वामीजी पुढे पोहोच जात असतानाचं दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतंय. स्वामीजींना सोबत असावे म्हणून त्यांनी पटकन आपल्या नावा समुद्रामध्ये टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, वाटेत संकट म्हणजे दुसरं तिसरं संकट नाही, शार्क माशाचं संकट, किंवा यांचा दम लागला तर, धाप लागली तर आपण पटकन त्यांना काय करायचं, आपल्या बोटीत घ्यायचं. आणि म्हणून यांनी आपापल्या बोटी या स्वामीजींचा पाठलागावरती पाठवलेल्या आहेत. आणि दम संपला तर स्वामीजी त्या खडकावर, परंतु स्वामीजी अत्यंत व्यवस्थितपणे त्या खडकावरती पोहोचले. या नावाड्याची मदत न घेता स्वामीजी त्या शिलाखंडावर, ज्याला आपण श्रीपाद शिला म्हणतो, त्या शिलाखंडावरती स्वामीजी पोहोचले. या ठिकाणी आपल्याला नावाडे दिसतात आणि इथं आपल्याला स्वामी विवेकानंद हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्याच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. यांना कळून चुकलं की हा जो मनुष्य आहे काय सामान्य मनुष्य नाही, हा काय सामान्य संन्यासी नाही, हा अद्वितीय अशा प्रकारे शक्तिशाली मनुष्य आहे. कारण एवढं फरलांग दीड फरलांगाचं अंतर तो पोहत आलेला आहे. शिवाय शार्क माशाची भीती न बाळगता तो पोहत आलेला आहे. त्याला दम सुद्धा लागलेला नाही, आपली सुद्धा त्यांनी मदत केलेली नाही. त्यामुळं वाटतं तेवढा हा संन्यासी साधा नाही, हा एक मोठा सामर्थ्यवान शक्तिवान मनुष्य आहे, असं या ठिकाणी नावाड्यांना वाटलं. आणि स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. स्वामीजींनी सांगितलं, मी आता 2-3 दिवस या शिलाखंडावरतीच राहणार आहे.
तुम्ही जावा. बघा या ठिकाणी स्वामीजी त्यांना सांगतात, इथे या ठिकाणी आपला नावाडी दिसतो, नावाड्याला सांगतात की मी 2-3 दिवस माझा मुक्काम इथंच आहे, शिलाखंडावरतीच मी थांबणार आहे, तुम्ही निघा. आणि तेव्हा ते नावाडी आणखीन थक्क झाले. एक धक्के त्यांना बसत होते. एक तर एकटे पोहत गेले, शार्क मासे आहेत तरी सुद्धा धोका माहीत असताना सुद्धा पोहत गेले. आणि आता तर म्हणतात की मी शिलाखंडावरती 2 ते 3 दिवस राहणार आहे, त्यामुळं त्यांना धक्क्यावरती धक्के बसत होते. स्वामीजी अशा या निर्मनुष्य ठिकाणावरती किंवा हे जे शिलाखंड आहे या शिलाखंडावर 2 ते 3 रात्र राहणार होते. सोबत कोणीच नाही, रात्रीच्या वेळेला खाण्यासाठी काय नाही, अशा ठिकाणी ते 2 ते 3 दिवस थांबणार होते. ते नावड्याला काय म्हणतात की आणखीन थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथं राहिले आणि रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही, 3 दिवस नुसते थांबले नाही तर ते ध्यानस्थ बसले. बघा आपल्याला इथं पाहायला मिळतं की स्वामी त्या शिलाखंडावरती ध्यानस्थ बसले. एक तर जवळपास कोणी मनुष्य नाही, सगळीकडे असणारा घनघोर समुद्र, समुद्राच्या 11 लाटा आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्या समुद्रामध्ये असणारे भयानक शार्क, खाण्यासाठी काही नाही. आणि अशा अवस्थेमध्ये स्वामीजी 3 दिवस 3 रात्र या ठिकाणी राहणार होते आणि ते काय केले झाले, ध्यानस्थ बसलेले आहेत. इथं आपल्याला ध्यानस्थ बसलेले स्वामी विवेकानंद पाहायला मिळतात. आणि त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. बघा अनेक नावाडी लोक यायचे की बाबा त्यांना आपण काहीतरी खायला दिलं पाहिजे, कारण नावाड्यांना माहिती होतं एक संन्यासी या ठिकाणी आलेला आहे, आपण काहीतरी खायला दिलं पाहिजे. सोबत त्याच्याकडे काहीच नाही, त्या संन्याशाकडं पाण्याची बाटली सुद्धा नाही, जेवण नाही, पोहत तो आलेला आहे, आपण काहीतरी खायला द्यावं म्हणून नावाडी यायचे. पण स्वामीजी मात्र काय असायचे, पूर्णपणे ध्यानस्थ असलेले आपल्याला पाहायला मिळायचं. स्वामीजी ध्यानस्थ असल्यामुळे नावाडी सोबत आणलेला खाऊ, काहीतरी फळं वगैरे त्यांना देण्याची विनंती करायची की तुम्ही घ्या, परंतु स्वामीजीचं त्यांच्याकडे लक्ष नसायचं. असं नावाडी आलेले परत माघारी जायचे. हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते नावाडी हाका मारायचे. त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. नावाड्याला कळून चुकलं की हे समाधी अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंद आहे आणि त्यांना काही सुद्धा ऐकू जात नाही, हे या ठिकाणी नावाड्यांना कळून चुकलं. आणि त्या नावाड्यांना किती वाईट वाटलं असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हटलं, पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. बघा नावाड्यांना सुद्धा खूप वाईट वाटलं, अरे त्या माणसाने आपल्याला विनंती केली होती मला त्या ठिकाणी सोडा, त्या श्रीपाद शिलेवरती सोडा, पण आपण पैशासाठी अडून बसलो. त्यांना खूप वाईट वाटलं. आणि स्वामीजीचा असणारा या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतंय की बघा आपल्याला स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला असं स्वामीजी म्हणतात. जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फुल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. माणसाला सुद्धा सहजासहजी यश जर मिळालं तर त्याला त्याची किंमत वाटत नाही. थोडासा त्याला संघर्ष करावा असं स्वामींचं म्हणणं आहे की त्यानं संघर्ष केला पाहिजे. त्यावेळेला जे फळ मिळते ना, त्या फळाची चव वेगळीच असते. आणि म्हणून या ठिकाणी स्वामीजी सांगतात, हे आपल्याला सांगत असलेले पाहायला मिळतात. आणि स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्र तेथे राहिले आणि 3 दिवस 3 रात्र ते भारत मातेचे चिंतन करत होते. त्यांच्या डोळ्यासमोर पूर्णपणे आपली भारत माता दिसत होती. या ठिकाणी ते स्वामींचे असणारे डोळे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर आपला भारताचा नकाशा आणि भारत माता हेच त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आपला भारतात असणारी गोरगरीब जनता, बघा भारतामध्ये असणारे सर्वसामान्य लोक, ही जी भारत माता आहे त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते. त्याजवळ भारताची असणारी गोरगरीब जनता, बघा या ठिकाणी गरिबीचं जीवन जगणारी लोक या ग्रामीण भागामध्ये कशी आहेत, की लोकांना पोटाच्या अन्नासाठी सुद्धा कसं झगडावं लागतं. आणि म्हणूनच हे त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि स्वामीजींना हे कळून चुकलं, हे लक्षात आलं की या देशातील लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही. आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो, आपण किती वेदाचा उपदेश केला तरी सुद्धा काहीच फरक पडणार नाही, कारण या लोकांना अंगभर कपडे सुद्धा नाहीत.
खाण्यासाठी पोटभर अन्न मिळत नाही, त्यांना वेदाचं काय महत्व असणार. आणि भाकरीची भ्रांत असताना केवळ वेदांत सांगणे धांदात खोटे आहे. आणि लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. आणि अशा प्रकारे स्वामी विवेकानंदाने हे पूर्णपणे सूत्र संपूर्ण जगाला समजावून सांगितलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे स्वामीजी पूर्णपणे अत्यंत चाणक्य कसे होते हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की इथं आपल्याला ही स्वामी विवेकानंदाची जी समाधी आहे ही समाधी आपल्याला इथं दिसून येते की समुद्रापासून 1.5 फरलांग अंतरावरती आपल्याला इथं बोटीनं जावं लागतं. अशा प्रकारे तिथे स्वामी विवेकानंदाची समाधी दिसते, तिथं पूर्णपणे मंदिर. आणि हे जे आहे ते त्यांचे गुरु आहेत, त्यांच्या गुरुचा असणारा हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. स्वामी विवेकानंदाचे गुरु त्यांचा असणारा हा पुतळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे जे आहेत ते रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु, त्या गुरूंचा पुतळा एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इथं मंदिर आहे आणि दुसरं हे स्वामी विवेकानंदाचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. लांबून दिसलं की आपल्याला हे स्वामींचं असणारं हे मंदिर त्या काळ्या खडकावर जी श्रीपाद शिला म्हणतो आपण, ते श्रीपाद शिलेवर आपल्याला आणि हे रामकृष्ण परमहंस यांचं असणारं हे मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. पूर्णपणे अत्यंत सुंदर अशा प्रकारे मूर्ती उंचच्या उंच. या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी आपल्याला इथं पाहायला मिळते. प्रेक्षक इथं आहेत आणि त्यांच्यापेक्षा उंच अशा प्रकारे समुद्रामध्ये असा या गुरूंचा पुतळा आपल्याला इथं पाहायला मिळतो. बघा, स्वामी विवेकानंद आणि त्यांची असणारी कन्याकुमारीमध्ये समाधी. आणि हे मंदिराचं असणारं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. या पायऱ्या चढून आपण या ठिकाणी या मंदिरामध्ये जातो. आणि ज्या वेळेला हे मंदिराचा दरवाजा उघडतो त्यावेळेला आपल्याला स्वामींची जी समाधी आहे त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदाची जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला इथं पाहायची. आपण दरवाजा उघडतोय आणि आतमध्ये जातोय. बघा, स्वामी विवेकानंदाची असणारी त्या ठिकाणची असणारी मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते. कन्याकुमारीमध्ये असणारी स्वामींची मूर्ती इथं आपल्याला इथं दिसून येते. पहा, त्यानंतर ज्या वेळेला आपण त्याच्या कडनं हे जे आहे पूर्ण शिलाखंड आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्याच्या कडेला जर उभा राहिलं तर थोड्या अंतरावरती आपल्याला दिवे दिसतात. इथून दिवे आपल्याला दिसतात. थोडं पुढे गेल्यानंतर, प्रवास करत गेल्यानंतर पुढे काय आहे, श्रीलंका हा देश आपल्याला पुढे पाहायला मिळतो. त्याच्या पुढे समुद्रातून गेले की आपल्याला श्रीलंकेचं दर्शन होतं. तर अशा प्रकारे हे स्वामी विवेकानंद अत्यंत थोर विचाराचे असणारे आणि आपल्या देशाबद्दल नितांत श्रद्धा होती, मानव जातीबद्दल नितांत श्रद्धा होती. त्याचबरोबर धर्माविषयी सुद्धा ते कसे कट्टर होते. आपला हिंदू धर्म आणि त्यांचा प्रचार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर शिकागो या ठिकाणी जी सर्व धर्म परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये त्यांचं गाजलेलं भाषण आपल्याला इथं पाहायला मिळतं. माझे बंधू आणि भगिनीनो या एका शब्दातून संपूर्णपणे त्यांनी सभा पूर्ण जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते, परिषद जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचा सुंदर पाठ या ठिकाणी सुनील चिंचोलकर या लेखाने आपल्यासमोर सादर केला. आणि स्वामी विवेकानंदाची असणारी महती, स्वामी विवेकानंदाचं असणारं बुद्धिचातुर्य, त्याचबरोबर त्यांना असणारं आपल्या देशाविषयी अतीव प्रेम आणि त्यामुळेच त्यांनी केलेली पूर्णपणे भारत भ्रमण पदयात्रा याचं संपूर्ण अत्यंत सुंदर पाठ आपल्याला सुनील चिंचोलकर यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद.